आज मला कळालं की मी किती जास्त आळशी आहे. म्हणजे आळशीपणाची हद्दच मी आज पार केली होती आणि यांच्याकडनं भरपूर बोलणे पण खाल्ले होते. खूप जास्त लेट उठले आणि इतकं लेट उठून सुद्धा निर्लज्जवानी मला झोप येत होती. आणखी पण झोपूशी वाटत होतं. असो, ते सगळं साईडला ठेवलं आणि पटकन घरामधले कामं वगैरे आवरायला लागले. कपडे वगैरे काढून घेतले दोरीवरचे, कारण खूप कडक सुकले होते ते आणि मी काल काढायचे विसरले सुद्धा होते. त्यानंतर भांडे वगैरे घासून घेतले आणि काम करता करता मला काहीतरी खाऊशी नाही वाटणार असं होणारच नाही, म्हणून पटकन आंबा वगैरे खाल्ला आणि त्यानंतर लगेच परत कामाला लागले. कारण मी जर आळशीपणा केला ना तर आज मला यांचे परत बोलणे खाणं हे तर फिक्स होतं. पटकन कपड्यांच्या घड्या वगैरे मारून घेतल्या आणि तुम्हाला म्हणलंच होतं मी की लवकरच आम्हाला कुठेतरी बाहेर जायचंय, त्यासाठी शॉपिंग चालू झालेली आमची नाही यांची. म्हणजे कारण जे माझं काम आहे ना बाहेर, ज्याच्यासाठी आम्ही चाललोय ना, ते काम माझं आहे आणि नट्टाफट्टा यांचा चाललाय. तर आम्ही स्केचर्समध्ये गेलो, त्यानंतर त्यांनी शूज वगैरे पाहिले आणि माझी शॉपिंग तर अजून खूप लांब राहिलेली आहे. मला समजत नाही मी काय करू. मी ऑनलाईन ड्रेस ऑर्डर केला एक, बट त्याच्यावर अजून मला हिल्स वगैरे घ्यायचे आहेत. त्यानंतर आम्ही तिकडनं घरी येताना खूप लेट झालं होतं म्हणून बाहेर जेवलो ना. असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.